नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राहुल गांधी लोकसभेतले काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक भाकीत केला आहे. त्यांच्या पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या एका बैठकीत बोलताना राहुल गांधी म्हणाले आहेत की मोदी सरकार, देशातलं केंद्रीय सरकार, मोदी सरकार वर्षभरात पडेल. हे सरकार टिकणार नाही, हे वर्षभरात पडेल असं भविष्यवाणी, भाकीत, फोरकास्ट जे म्हणा ते राहुल गांधींनी केलं आहे. हे भाकीत बाहेर आल्यानंतर एकच खळबळ आहे. तसं राहुल गांधीला कोणी सिरियसली घेत नाही, परंतु सध्या देशाची परिस्थिती अशी आहे की तिथे राहुल गांधींना सिरियसली घ्यावं लागतंय, घेतलं जातंय. तर राहुल गांधी म्हणतात की वर्षभरात पडेल. पडू शकते का? म्हणजे राहुल गांधींनी याआधी असं अनेक वेळा बोलले आहेत की सरकार पडत आहे, सरकार संकटात आहे, सरकार स्वतःहून पडेल वगैरे वगैरे अशा भविष्यवाण्या राहुल गांधी याआधी केल्या आहेत. ते फेल झाले आहेत, ते कुठं झालं. पण आता यावेळची देशाची आणि जगाची जी परिस्थिती आहे ती पाहिली तर राहुल गांधींचं हे वक्तव्य सिरियसली घ्यावं अशी परिस्थिती आहे. कारण इराण अमेरिका युद्ध हे थांबण्याची लक्षणं नाहीत, चिन्ह नाहीत. म्हणजे बातम्या येत आहेत की युद्ध उद्या संपणार, परवा संपणार, परंतु ते पुढं काय डेव्हलपमेंट होताना दिसत नाही. त्यामुळे पेट्रोल डिझेलची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. म्हणजे 10 दिवसात पेट्रोल 4दा वाढलं आहे भारतात. आणि ही परिस्थिती देशभर आहे. अमेरिकेत, रशियामध्ये, सर्व ठिकाणी पेट्रोल महागलं आहे. भारतात हे 100वर गेलं आहे, लिटर मागे 100वर. आणि हे थांबणार नाही. म्हणजे युद्ध थांबलं नाही तर हे भाव आणखी वाढतील. हे भाव 150-200 टच करू शकतात. कारण पेट्रोल आहेच कुठं बाहेर, जे येत आहे ते फार कमी आहे, त्यामुळे भाव वाढत आहेत. आता सध्या जी इकॉनॉमी आहे आपली सर्व ते तेलावर आहे, कच्च्या तेलावर आहे. तिथेच तिथेच आपण लंगडे पडतो आहे. त्यामुळे मोदी टेन्शनमध्ये आहेत, पण मोदी तसे दाखवायला तयार नाहीत. त्यांनी आवाहन केलं आहे की खर्च कमी करा, काटकसर करा वगैरे, पण ते कोणी करायला तयार नाही. म्हणजे काटकसर कुठं करणार? पेट्रोल डिझेलमध्ये साऱ्याच वस्तू जे महागल्या आहेत, पेट्रोल डिझेल महागल्यामुळे सारंच महागाईचा मोठा भडका उडाला आहे. त्यामुळे सारेच त्रस्त आहेत. सामान्य माणूस त्रस्त आहे, मध्यमवर्गीय त्रस्त आहेत. तर हा जो असंतोष आहे हा वाढतोय. आणि हे व्यवस्थित हे कंट्रोल झालं नाही तर या असंतोषाच्या या आगीत मोदी सरकार भस्म होऊ शकते. कारण शेवटी लोकांचा आक्रोश हा महत्वाचा आहे. आणि महागाई हा महत्वाचा मुद्दा आहे. महागाई कुठल्याही कारणाने असो, युद्धाचं कारण असो, कुठला सामान्य माणूस ते लक्षात घ्यायच्या मनस्थितीत नसतो की युद्धामुळे महागाई वाढली वगैरे. त्याला एकच समजतं की महागाई नाही आहे, महागाई वाढली आहे आणि सरकार लोकांना पेट्रोल डिझेल द्यायला फेल होत आहे. म्हणजे आता खरीपाच्या पेरण्या सुरू होतील, या महिना महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना शेतामध्ये करायच्या कामासाठी पेट्रोल डिझेल पाहिजे, पण डिझेल मिळेल असं झालं आहे.
डिझेलची प्रचंड टंचाई आहे खेड्यापाड्यामध्ये, त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. पण त्याला काय ऐकायला कोणी तयार नाही. हे सत्ताधारी जे आहेत त्यांना काय कुठली नशा चढली हे कळायला मार्ग नाही. परंतु काँग्रेसला सिरियसली यायला भाजपवाले तयार नाहीत. राहुल गांधी फालतू बोलतात, त्याच्या बोलण्यात दम नसतो, ही गोष्ट खरी आहे, बरीच खरी, अंशी खरी आहे. परंतु प्रत्येक गोष्टीत त्यांना उडवलं जाते. देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने राहुल गांधींना उडवतात ते आक्षेपार्ह आहे. काहीतरी म्हणजे त्यांना कुठेतरी काहीतरी 10% तरी सिरियसली घ्या. तुम्ही कबूल करा की महागाई वाढली आहे, आम्ही प्रयत्न करतोय. शेतीमध्ये पेट्रोल डिझेल किमान शेतीमध्ये तरी द्यायची गरज आहे, पण तिथेही पेट्रोल डिझेल पोचत नाही आहे. शहरात तर बोंबाबोंब आहेच, स्वयंपाकाचा गॅस तिथेही मारामार आहे. आणि आज नाही, हे 3 महिन्यापासून सुरू आहे. त्यामुळे या सरकारच्या विरुद्ध असंतोष वाढतोय, हे खरं आहे. या सरकारवर कोणी सुखी नाही. परिस्थिती कुठली असतो, जागतिक परिस्थिती असो की देशातली परिस्थिती असो, प्रॉब्लेम हा आहे की मोदी सरकारला, मोदी शहा जोडीला निवडणूक जिंकता येते. निवडणूक कशी जिंकायची त्यांना ते आर्ट जमली आहे. पण तो सरकार कसं चालवायचं, लोकांना खुश कसं ठेवायचं, इथे थोडी गडबड होते त्यांची. आणि तोच प्रॉब्लेम त्यांना, म्हणजे सध्या बिग पॉईंट मोदींचा हाच आहे की ते कोणाला सिरियसली घ्यायला तयार नाहीत. आणि हीच परिस्थिती अजून 10-15 दिवस चालली तर या देशामध्ये तुम्हाला एक वेगळंच वातावरण पाहायला मिळेल. मोदी हे तर मुमकिन आहे, हे ठीक आहे, परवापर्यंत बोलणं संयुक्तिक होतं, तशी परिस्थिती सुद्धा होती. पण आता मोदी नाही तो हे बोलणं सुरू झालं आहे. एक कॉक्रोच जनता पार्टी हे काही अशी चकल्लसमध्ये आलेली नाही. ती जरी ऑनलाईन असली तरी तिला चालवणारा ऑफलाईन आपल्या भारतातच बसलेला आहे, जगभर बसलेले आहेत. सध्या टार्गेटवर मोदी शहा आहेत विरोधकांचे. ज्या पद्धतीने ते कॉक्रोच जनता पार्टी किंवा बाकी जे काही फंडे बाहेर येत आहेत ते भविष्यामध्ये मोदींना त्रासदायक ठरणार आहे. पुढच्या निवडणुका 2029 आहेत. पण तुम्ही लिहून ठेवा, मोदी 2029 पर्यंत थांबणार नाही. ते 1 वर्ष आधीच निवडणुका उरकून घेतील, कारण मोदीची लोकप्रियता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आणि मोदी 29 पर्यंत थांबण्याचा जुगार खेळणार नाहीत. ते 1 वर्ष आधीच मध्यावधी निवडणुका घेतील लोकसभेच्या, आणि पुन्हा 5 वर्षासाठी बंदोबस्त करतील असं त्यांच्या डोक्यात आहे. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट कर. नमस्कार.